इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवशाहू विकास आघाडीचा दबदबा झपाट्याने वाढत असून विरोधक मात्र संभ्रमावस्था अवस्थेत सापडलेले आहेत। या निवडणुकीत शिवशाहू आघाडीचे स्पष्ट बहुमत निश्चित आहे, असा निर्भीड दावा माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केला। यशोदीप कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार पाटील बोलत होते। आमदार सतेज पाटील म्हणाले, सुरुवातीला विरोधकांनी शिवशाहू आघाडीची खिल्ली उडवली, उमेदवार मिळणार नाहीत, आघाडी टिकणार नाही असा अपप्रचार केला। पण आम्ही शहरातील प्रश्नांची जाण असलेले अनुभवी, अभ्यासू आणि तुल्यबळ उमेदवार सर्व 65 जागांवर उभे करताच विरोधकांची गणित कोलमडले आणि त्यांची झोप उडाली। महायुतीच्या कारभाराला जनता कंटाळली आहे। अपप्रचार, धमक्या, नियोजनहीनता आणि विकासाऐवजी द्वेषाच्या राजकारणाने मतदार निराश झाले आहेत। त्यामुळे इचलकरंजीतील साधा मतदारही आज शिवशाहू आघाडीला पसंती देत आहे। हा कल बदलणारा नाही, उलट बहुमताच्या दिशेने झेपावणारा आहे। त्यांनी हेही अधोरेखित केले की आमची उमेदवार निवड शास्त्रशुद्ध पद्धतीने केली, संघटनात्मक ताकद आणि मतदारांचा नाडीचा अभ्यास करून 65 उमेदवार उभे केले। आज शहरात शिवशाहू आघाडीचे कपबशी चिन्ह घराघरात पोहोचले आहे। पुढील काही दिवसात घटनेसोबत विकासाचा मुद्दाही ठळकपणे मांडणारे आम्ही एकमेव आहोत। या मेळाव्यात पाटील यांनी कार्यकर्त्यांना शेवटपर्यंत सजग व चतुराईने काम करण्याचे आवाहन केले। शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा, विरोधकांचा खोटारडेपणा व आमची विकास साधण्याची क्षमता मतदारांसमोर मांडा, असे त्यांनी स्पष्ट केले। मेळाव्याच्या प्रारंभी माजी नगरसेवक सागर चाळके यांनी स्वागत करत शहरातील सकारात्मक वातावरण अधोरेखित केले। जनता शिवशाहू आघाडीला स्वीकारत आहे। संघटन शक्ती, उमेदवारांची प्रतिमा आणि नेतृत्वातील सुस्पष्टता हे आघाडीचे सर्वात मोठे बळ असल्याचे म्हणाले। मेळाव्यात शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे, माजी नगरसेवक संभाजीराव नाईक, प्रकाश मोरबाळे, प्रभाग 15 मधील उमेदवार सनी खारगे, सौ हिमानी चाळके, सौ मंजुळा पाटील, राजवर्धन नाईक यांच्यासह नागरिक, मतदार, कार्यकर्ते उपस्थित होते। शेवटी कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा आत्मविश्वास आणि विरोधकांमध्ये अस्वस्थता व संभ्रम स्पष्टपणे जाणवत होता।